कॉलेजमधून नवीन पदवी घेऊन घरी परतली होती. घरात पाऊल ठेवताच तिला जाणवले की काही बदल झाले होते. घर आधीपेक्षा अधिक गंभीर वातावरणात होते. तिची सासू कविता, जी सतत घराची व्यवस्थित देखरेख करत असे, यावेळी तिनं मेघनाकडे बघताच नकारात्मक टीका करणे सुरू केले. "हे कपडे इतके स्वच्छ आहेत का? आणि रूम का इतका गोंधळलेला आहे?" कविता गंभीर स्वरात विचारू लागली. मेघना शांत राहिली, पण तिच्या हृदयात हलकी चीड निर्माण झाली. तिने मनाशी ठरवले की स्वतःला संयमित ठरवेल. सुरुवातीला ती हळूहळू सासूंच्या आदेशाचे पालन करत होती, पण प्रत्येक दिवशी ताण वाढत चालला होता. पहिल्या आठवड्यात कविता रात्री उशिरा येऊन घरातील प्रत्येक गोष्ट तपासायला लागली. जेवण, कपडे, घराची स्वच्छता. जर काहीही तिच्या अपेक्षाप्रमाणे नसेल तर ती ओरडून मेघनाला तंग करत असे. मेघनाच्या मनात एक विचार सतत फिरत होता. हे असे चालू राहिले तर मी दिवसभर त्रास सहन करीत राहणार आहे. काहीतरी करावेच लागेल. ही सुरुवात होती मेघनाच्या संघर्षांची, जी हळूहळू तिच्या आयुष्याची दिशा बदलणार होती. सासू कविता हळूहळू अधिकच क्रूर होत होती. आता ती फक्त घरकामावर टीका करत नव्हती, तर मेघनाच्या स्वभावावरती आणि निर्णयावरही लक्ष ठरत असे. एका दिवशी गोष्ट आहे, जेव्हा मेघन कॉलेजच्या प्रकल्पासाठी उशिरा घरी परतली. तिने थोडासा थकवा अनुभवला होता, पण कविता तिला बघताच ओरडू लागली, "इतकी उशिरा परतलीस? घरातील कामही न करता तुला कायमचं काही महत्त्व नाही का?" मेघनाने संयम ठेवून उत्तर दिले, "आई, प्रोजेक्टसाठी खूप मेहनत केली आहे. थोडा विश्रांती घ्यायला हवा होता." पण कविता रुसली होती. ती मेघनाला पुन्हा घरातल्या प्रत्येक कामात त्रास देऊ लागली. जेवण, कपडे, स्वच्छता, अगदी घरातील कामताही कोपरा तिच्या नजरेपासून वाचत नव्हता. मेघना आतून दुखावली होती, पण तिने आपल्याला आत्मसन्मानाची ओळख टिकवली. ती हळूहळू विचार करू लागली, जर मी या छळाला तोंड न दिले तर हे अजून वाढणार. काहीतरी ठोस करायला हवे. त्या रात्री मेघनाने आपले डायरी उघडले. तिने लिहिले, आज सासूने परीक्षेतून परतल्यावर पुन्हा ओरडली, "मला त्रास होतोय, पण मी हार मानणार नाही. मी दिवस मला स्वतःसाठी लढवावं लागेल." तिच्या मनात संघर्ष वाढत होता. ती आता फक्त संयमित राहण्यापुरती मर्यादित नव्हती. तिच्या मनात सासूंच्या अन्यायाला समोर जाण्याचा निर्धार निर्माण झाला होता. सासू कविता आता मेघनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होती. तिने घरातील छोट्या छोट्या चुका शोधून मेघनाला सतत त्रास देऊ लागली. जेवणावर टीका, कपड्यांची साफसफाई न केल्यास ओरडणे आणि अगदी मेघनाच्या मित्राशी बोलण्यावरही तिने नियंत्रण ठेवले. एक दिवस मेघनाने कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी उशिरा काम केले आणि रात्री उशिरा परतली. तिने थकलेली मृदा घेतली, पण कविता लगेच रुसली, "तुझ्या थकव्यांची मला काही काळजी नाही. घरात काम नाही केलीस तरी तुला काही वाटतंय का?" मेघन आतून खूप दुखावली, पण तिने संयम राखला. मात्र तिच्या मनात आता विचार आला, जर मी पुन्हा शांत बसले तर हे कधीच थांबणार नाही. तिने हळूहळू पहिले लहान पाऊल उचलले. दुसऱ्या दिवशी जेव्हा कविता घरातील एका छोट्या गोष्टीवर ओरडत होती, मेघनने शांत पण ठाम स्वरात उत्तर दिले, "आई, कृपया मला थोडा वेळ द्या. मी माझ्या कामात व्यस्त आहे, पण मी घरही सांभाळेन. कृपया फक्त माझा आदर करा." कविताला या उत्तराने खूप राग आला, पण मेघनाने ठामता पाहून तिने तोंड बंद केले. त्या रात्री मेघनची मनोबल वाढली आणि तिने आपल्याला ठरवले, आता ती फक्त संयम राखणार नाही, तर आपल्या आत्मसन्मानासाठी लढणार आहे. मेघनाच्या योजनाकरिता आता अजून क्रूर झाली होती. घरातले प्रत्येक काम तिला नीट केलेले पाहिजे असे वाटत असे. थोडासा गोंधळ दिसला की तिने ओरडणे, धमकी देणे किंवा मेघनाला मानसिक त्रास देणे सुरू केले. एका दिवशी मेघन कॉलेजमधील प्रोजेक्टसाठी उशिरा परतली. तिने घरातील स्वच्छता केलेली नव्हती, कारण ती प्रोजेक्टमध्ये व्यस्त होती. कविता लगेच रागावली आणि ओरडू लागली, "तू इतकी निष्पावी आहेत का? हे सगळं का करू शकत नाहीस?" मेघन आतून खूप दुखावली, पण तिने आधीपेक्षा अधिक ठाम उत्तर दिले, "आई, मी व्यस्त होते, पण मी काम करेल. पण कृपया त्रास देणे थांबवा." कविताला हे आवडले नाही.
ती रागाने लाल झाली, पण मेगन आता काहीच घाबरत नव्हती. त्या रात्री मेगनने आपली डायरी उघडली आणि मनातले विचार सोडले. हे दिवस खूप कठीण आहे, पण आता मला फक्त संयम ठेवायचा नाही. मला योजना आखायची आहे. आपली सुरक्षा आणि आत्मसन्मान टिकवण्यासाठी तिने ठरवले की पुढच्या काही दिवसात ती सासूच्या छळाला समोर जाण्यासाठी रणनीती आखेल. ती कोणत्याही प्रकारची हिंसा करू इच्छित नव्हती, पण स्वतःची सुरक्षा आणि प्रतिष्ठा टिकवणे तिच्यासाठी महत्त्वाचे होते. सासू कविता आता मेघनांच्या ठामपणामुळे अधिक चिडलेली होती. तिने घरातील प्रत्येक लहान गोष्ट त्रास देण्यासाठी वापरायला सुरुवात केली. जेवण तयार न झाल्यास ओरडणे, कपडे नीट न लावल्यास टीका करणे, अगदी मेघनांच्या मित्राशी बोलण्यातही अडथळे आणले. हे सर्व आता नियमित झाले होते. एक दिवस मेघन कॉलेजमधून परतली आणि तिला जाणवलं की तिच्या वस्तू व्यवस्थित ठिकाणी नाहीत. तिने शांतपणे विचारले, आई, याचा अर्थ काय? हे माझे कपडे आणि पुस्तक आहेत. कविताला राग आल्यामुळे ती ओरडू लागली, तू माझ्या घरातील मालकी म्हणून वागत नाहीस का? तुला सर्व काही फालतू वाटतंय. तिच्या आवाजाने घरातील वातावरण दडपणाचे झाले. मेघन आतून खूप दुखावली होती, पण आता तिने ठरवले की फक्त संयम राखण्यापुरते काम होणार नाही. ती आपली योजना आखू लागली. सासूंच्या छळांचा फोटो आणि नोंदी तयार करणे, घरातील सुरक्षेची तयारी करणे, कोणत्याही अपघाताची शक्यता लक्षात ठेवणे. त्या रात्री मेघनने स्वतःशी सांगितले, मी आता फक्त सहन करणार नाही. जे काही होईल, मी स्वतःसाठी लढणार आहे. माझ्या सुरक्षेसाठी प्रत्येक पाऊल माझ्या हातात आहे. ही घटना मेघनाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवत होती. आता ती फक्त संयम राखण्याची तरुणी नव्हती, ती सासूंच्या छळांचा सामना करण्यासाठी सज्ज तरुणी बनली होती. सासू कविता आता सतत मेघनावर लक्ष ठेवत होती. घरातील प्रत्येक हालचाल तिला त्रासदायक वाटत असे. अगदी मेघनाचे फोन किंवा मित्रासोबत बोलणेही तिला मान्य नव्हते. तिने घरात एक दडपणशाही वातावरण निर्माण केले होते. एका दिवशी मेघन कॉलेजमधील प्रोजेक्टसाठी उशिरा परतली. तिने थकलेली मृदा घेतली आणि थोडं शांत बसली. कविता लगेच रागावली, तू परतल्यावर इतकी थकलेली दिसते, घरातलं काम का नाही झालं? मेघन आतून दुखावली होती, पण आता तिने ठरवले होते की फक्त बोलून काही होणार नाही. त्या रात्री तिने आपल्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलायची योजना बनवली. एक, घरातील प्रत्येक क्षणाची नोंद ठेवणे, फोटो, व्हिडिओ आणि डायरी. 2, इतर घरातील सदस्य किंवा विश्वासू मित्राशी संपर्क ठेवणे. 3, आपली मानसिक तयारी वाढवणे, संयम, शौर्य आणि सावधगिरी. 4, गरज पडल्यावर कायदेशीर मदत घेण्याची तयारी ठेवणे. तिने स्वतःशी ठामपणे म्हटलं, मी आता फक्त सहन करणार नाही. जे काही होईल, मी स्वतःसाठी लढणार आहे. माझा आत्मसन्मान आणि सुरक्षितता माझ्या हातात आहे. मेघनाच्या मनात आता भीती नव्हती. तिच्या मनात साहस आणि ठाम निर्धार होता. पुढील काही दिवस हे तिला आणखी मजबूत बनणार होते, कारण कविता आता अधिक तीव्रतेने छळ करायचा सुरुवात करणार होती. सासू कविता आता अधिक क्रूर झाली होती. तिने घरातले प्रत्येक क्षण मेघनासाठी त्रासदायक बनवायचा ठरवला होता. जेवण, कपडे, स्वच्छता, अगदी मेघनांच्या मित्राशी बोलणे, काहीही सासूला योग्य वाटत नव्हते. एका रात्री मेघनने आपल्या डायरीत लिहिले, आज आईने इतक्या क्रूरपणे ओरडले की मला वाटले आता काहीही सहन करणे अशक्य आहे. मी फक्त संयम राखणार नाही. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्या रात्री जेव्हा कविता तिच्या खोलीतून वस्तू शोधत बसली, मेघनने शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले, आई, तुमचा छळ आता मर्यादे पलीकडे गेला आहे. जर तुम्ही मला त्रास देणे थांबवले नाही, तर मी आपले रक्षण करण्यासाठी ठोस पाऊल उचलणार आहे. कविताला राग आला आणि ती जोरात ओरडली, पण मेघन आता भीतीने भरलेली नव्हती. तिने आतल्या ताकदीचा वापर करून स्वतःचे रक्षण करणे आणि सासूंच्या पुढील छळाला थांबवले.
त्यानंतर पोलिसांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावले गेले. सत्य बाहेर आले आणि मेगनच्या निर्णयामुळे सासूची अन्यायकारक वर्तणूक उघड झाली. त्या घटनेनंतर मेगन अधिक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण बनली. तिने ठरवले की कोणत्याही अन्यायाला पुन्हा परवानगी देणार नाही आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक राहील. सासू कविता आणि मेगन यांच्यातील संघर्षानंतर घरात एक विचित्र शांतता निर्माण झाली होती. आता मेगन फक्त संयम राखत नव्हती, तर तिच्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभी राहत होती. सासू कविता सुरुवातीला रागाने आणि आकर्षकपणाने वागत होती, पण आता तिला समजायला लागले की मेगन आता सहज त्रास सहन करणार नाही. घरातले वातावरण हळूहळू बदलत गेले. एक दिवस मेगनने घरातील इतर सदस्यांना बोलवून आपला अनुभव उघड केला. तिने सांगितले की सासूंच्या छळामुळे तिला किती मानसिक त्रास झाला आणि आता तिने स्वतःसाठी ठोस पाऊल उचलले आहे. कविता सुरुवातीला रागाने लाल झाली, पण मेघनाची ठामता पाहून तिने काहीही उत्तर दिले नाही. घरातील इतर सदस्य मेघनाच्या बाजूने उभे राहिले आणि घरात न्यायाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर मेघनाला मनाची शांती आणि आत्मविश्वास मिळाला. तिने ठरवले की ती पुन्हा कधीही कोणाच्या छळाला परवानगी देणार नाही. कविता आता हळूहळू आपल्यावर झालेल्या परिणामांचा सामना करत होती. मेघनाच्या ठामपणामुळे तिला कळू लागले की तिचा छळ फक्त मेघनाला नाही, तर घरातील संपूर्ण वातावरणाला नकारात्मक बनवतोय. एक दिवस जेव्हा कविता घरातील काम तपासत होती, मेघनने शांतपणे तिला विचारले, आई, आपण एकमेकांचा आदर करून जगलो तर घरातलं वातावरण किती चांगलं होईल. कविताला लगेच राग आला, पण तिला मनातल्या काही विचाराचा सन्मान करावा लागला. तिने पाहिले की मेघन आता सहनशील तरुणी नाही, तर ठाम आणि सावध आहे. घरातील इतर सदस्यही मेघनाच्या बाजूने उभे राहिले. याचा प्रभाव कवितावर झाला. तिने हळूहळू आपल्या वर्तनाचा विचार करून केला. या घटनेनंतर घरात पूर्वीपेक्षा सकारात्मक वातावरण आणि संवाद वाढू लागला. मेघन आता फक्त आपल्यासाठी लढत नव्हती, तर घरातील न्याय आणि आदर टिकवण्याचा मार्ग दाखवत होती. सासू कविता आता हळूहळू बदलत होती. मेघनाच्या ठामपणामुळे तिला कळले की घरातील त्रासदायक वातावरण फक्त स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी हानिकारक ठरतो. एक दिवस जेव्हा मेघनने आपल्या तयारी, संयम आणि ठामपणा दाखवला, तेव्हा कविता थोडी शांत झाली. तिने पहिल्यांदाच मनापासून मेघनकडे पाहिले आणि मनात विचार केला, मी खूप क्रूर होते. मी माझ्या वर्तनामुळे मेघनाला त्रास दिला आणि घरातले वातावरण खराब केले. त्याच दिवशी कविता आणि मेघन यांच्यात पहिला वास्तविक संवाद झाला. एकमेकांशी आदराने बोलणे आणि समजून घेणे. मेघनने आपला अनुभव सांगितला आणि कविता त्यांच्या मूल्य समजून घेऊ लागली. या घटनेनंतर घरात पूर्वीपेक्षा शांत आणि सुसंवाद वाढला. मेघनाचा आत्मसन्मान टिकला आणि सासूही आपले वर्तन बदलण्यास तयार झाली. घरातील सर्व सदस्यांनी ही बदललेली परिस्थिती पाहिली आणि आनंद व्यक्त केला. मेघन आता फक्त स्वतःसाठी लढत नव्हती, तर घरातील न्याय आणि आदर टिकवण्यासाठी व्यक्ती बनली होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.